मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं गुरुकृपा अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती. आजचा घटक आहे अध्यापन अभियोग्यता भाग 4 आणि मुद्दा आहे अध्यापन पद्धती. मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सेट परीक्षेमध्ये अध्यापन पद्धतीविषयी किमान 1 आणि जास्तीत जास्त 2 प्रश्न विचारले जातात. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा आणि 1 ते 2 मार्क मिळवण्यासाठी तयार व्हा. चला सुरुवात करूया. अध्यापन पद्धती. अध्यापन पद्धतींना सुरुवात करण्याच्या अगोदर आपण अध्यापन म्हणजे काय त्या व्याख्येला परत एकदा रिवाइज करूया. विद्यार्थ्यांच्या वर्तनास योग्य दिशा देणे म्हणजे अध्यापन होय. केंद्रस्थानी कोण आहे? तर विद्यार्थी आणि त्याचं वर्तन, आणि आपल्याला त्याला योग्य दिशा द्यायची. ठीक आहे, यासाठी आपण अध्यापन करतोय. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अध्यापन या मुद्द्याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. जर एखाद्या विद्यार्थी मित्रानं तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या. ठीक आहे, आता अध्यापन म्हणजे आपल्याला समजलंय आणि आपण पाहणार आहोत अध्यापन पद्धती. पण मुद्दा इथे उपस्थित होतो की ह्या अध्यापन पद्धतींची गरज काय आहे, कशामुळे या सर्व अध्यापन पद्धतींचा उपयोग करायचा, काय गरज आहे या सगळ्या अध्यापन पद्धती निर्माण करण्यामागे. ठीक आहे, ते अगोदर समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला अध्यापन पद्धतीचा उपयोग करणे आणि अध्यापन पद्धती का निर्माण झाल्या हे लक्षात येईल. सर्वात पहिला मुद्दा काय येतो? व्यक्तिमत्वातील बदल. हा बदल कुणाच्या व्यक्तिमत्वातील आहे? मग तो शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असेल, या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये बदल आपल्याला दिसून येतो. आणि मग ज्या अर्थी त्यांच्या मध्ये बदल आहे, त्या अर्थी त्यांचा अध्यापन करण्यासाठी लागणाऱ्या गरजा किंवा अध्ययन करण्यासाठी लागणाऱ्या गरजा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वास पूरक अशा पद्धतीचा उपयोग हा शिक्षकाला करावा लागतो. म्हणून वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची गरज असते. ठीक आहे, दुसरा मुद्दा पाहूया. सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती. पहा, वर्गामध्ये बसलेले विद्यार्थी जरी समान वयोगटाचे असले तरी सुद्धा ते भिन्न अशा सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थितीतून आलेले असतात. त्यांच्या परिस्थिती भिन्न अशा असतात. मग त्यांची शिकण्याची पद्धती सुद्धा वेगळी असते आणि या बाबी लक्षात ठेवून शिक्षकाला अध्यापन करायचं असतं. त्यामुळे सुद्धा शिक्षकाला वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची आवश्यकता भासते. ठीक आहे, पुढचा मुद्दा पहा, भौतिक भिन्नता. आता बौद्धिक भिन्नतेमध्ये काय आहे? तर सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे हा. पहा, बौद्धिक भिन्नता. यामुळे वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींची विशेष करून निर्मिती झालेली आहे. कारण शिक्षक हा सर्व विद्यार्थ्यांसाठी शिकवत असतो, परंतु शिकणारे विद्यार्थी हे वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे असतात. साधं उदाहरण घेऊया. आपण जेव्हा वर्गामध्ये शिकवतो तर आपल्या तोंडून सहज निघतं की हा विद्यार्थी खूप हुशार आहे, हा मध्यम आहे, हा ढ आहे. हे ढ असणं, हुशार असणं, मध्यम असणं म्हणजे काय? त्यांच्या बौद्धिक भिन्नतेची मांडणी आहे ती. ठीक आहे, मग ही मांडणी लक्षात घेऊन शिक्षकाला शिकवायचंय, तर त्याकरता त्याला वेगवेगळ्या अध्यापन पद्धती माहिती असणं गरजेचं असतं. पुढचा मुद्दा पहा, विषयांची गरज. वर्ग एकच असतो, विद्यार्थी सर्व बसलेले असतात, परंतु त्यांना वेगवेगळे विषय अभ्यासायचे असतात. मग प्रत्येक विषय एकाच पद्धतीने शिकवणं शक्य नाही, आणि जरी कोणी शिकवत असलं तरी ते योग्य नाही. कारण त्या पद्धतीने जर तो प्रत्येक विषय मांडला गेला तर तो योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना समजणार नाही. म्हणून विषयाची गरज सुद्धा वेगळी आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या अध्यापन पद्धती वापराव्या लागतील. उदाहरणार्थ, गणित शिकवण्यासाठी वापरलेली पद्धत आपल्याला भूगोल शिकवताना वापरता येणार नाही. भूगोल शिकवताना वापरलेली पद्धत भाषा शिकवताना वापरता येणार नाही. ठीक आहे, या प्रत्येक विषयासाठी लागणाऱ्या अध्यापन पद्धती वेगवेगळ्या आहेत. पुढचा मुद्दा काय आहे? अध्ययन स्थिती. आता अध्ययन स्थिती म्हणजे नेमकं काय? तर ए नावाचा विद्यार्थी आहे, ज्याला उतारा व्यवस्थित वाचता येतो. बी नावाचा विद्यार्थी आहे, त्याला केवळ साधे शब्द वाचता येतात. आणि सी नावाचा विद्यार्थी आहे, त्याला ABCD सुद्धा येत नाही. म्हणजे प्रत्येकाचा स्तर कसा आहे? वेगवेगळा आहे. मग या वेगवेगळ्या स्तराच्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी अध्यापन पद्धती कशा लागतील? वेगवेगळ्या लागतील. ठीक आहे, यामुळं आपल्याला शिक्षक म्हणून जेव्हा वर्गामध्ये भूमिका निभावायची आहे, वर्गामध्ये अध्यापन करायचे, त्यावेळेस विविध अध्यापन पद्धतींचं ज्ञान असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण इथं हा मुद्दा क्लिअर केला की अध्यापन पद्धतींची गरज का आहे. आता आपण पाहूया अध्यापन पद्धती नेमक्या
कोणत्या आहेत? मित्रांनो, अध्यापन पद्धती बऱ्याचशा आहेत, परंतु ह्या सर्व अध्यापन पद्धतींचं विशेष करून 2 गटामध्ये विभागणी केली जाते. पहिला गट कोणता? तर शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती आणि दुसरा गट कोणता? तर विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धती. ठीक आहे. आता मग शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती कोणाला म्हणायचं? ज्या ठिकाणी शिक्षक हा अधिक सक्रिय असतो. जास्तीत जास्त कृती ही शिक्षकाला करावी लागते. त्यावेळेस त्या अध्यापन पद्धतीला म्हणायचं शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती. आणि ज्या अध्यापनामध्ये विद्यार्थी अधिक सक्रिय असतो त्या पद्धतीला म्हणायचं विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती. ठीक आहे. पहा, मुद्दा सिंपल आहे, पण यावर बेसिक क्वेश्चन येत असतात की खालीलपैकी डॅश डॅश ही विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धत आहे. खालीलपैकी डॅश डॅश ही शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धत आहे. तेव्हा आपण जर ही संकल्पना लक्षात घेतली की सक्रिय कोण आहे, त्याच्या केंद्रित ती पद्धत आहे, तेव्हा आपल्याला हे उत्तर देणं अगदी सहज होतं. मग शिक्षक केंद्रीय पद्धती कोणत्या आहेत? व्याख्यान झाली, कथन पद्धत, सांघिक अध्यापन, दिग्दर्शन, गोष्ट, आधार, अवगामी या सर्व पद्धती शिक्षक केंद्रीय पद्धती आहेत. तर या उलट आपल्याला या स्क्रीनवर ज्या इतर दिसतात ह्या सर्व विद्यार्थी केंद्रीय पद्धती आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत? मग केवळ शिक्षक केंद्रीय ज्या पद्धती आहेत या पद्धतींची सविस्तर चर्चा करणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी केंद्रीय अध्यापन पद्धतींबद्दल बोलणार आहोत. ठीक आहे. तेव्हा आपण पाहूया कोणत्या शिक्षक केंद्रीय पद्धती आहेत. ज्या वेळेस शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धतींचा विचार केला जातो, सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे व्याख्यान पद्धतीस. कारण सर्वाधिक प्रमाणामध्ये वापरली जाणारी ही पद्धत आहे. वेगवेगळ्या स्तरावर ही पद्धत वापरली जाते. मग ही पद्धत नेमकी कशी असते? तर शिक्षक एखाद्या विषयाचे सलग स्पष्टीकरण करत असतात. एक सिंपल गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते पहा. शिक्षक वर्गामध्ये येतात, डायसच्या समोर उभे राहतात आणि त्या ठिकाणाहून ते त्यांच्या जे काही विषय आहे त्याची मांडणी करतात आणि सगळे मुलं समोर बसून केवळ त्यांचं जे काही सांगणं आहे हे सर्व सांगणं, बोलणं, श्रवण करत असतात. म्हणजे काय होतं? केवळ एक व्यक्ती शिक्षक या भूमिकेतून बोलत राहतो आणि विद्यार्थी हे केवळ श्रवण करत असतात. श्रवणासोबत नोट्स सुद्धा काढू शकतात. पण सक्रिय कोण आहे इथे? शिक्षक आहे. ठीक आहे. ही झाली व्याख्यान पद्धत. ही पद्धत जास्त करून उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ स्तरावर वापरली जाते. पण दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊया की व्याख्यान पद्धतीचा जास्त उपयोग करणं हे चुकीचं आहे किंवा करू नये असं शिक्षण तज्ञांचं मत आहे. मुद्दा महत्त्वाचा लक्षात घ्या. व्याख्यान पद्धतीतून अधिकाधिक प्रमाणात आउटपुट मिळत नाही. त्यामुळे व्याख्यान पद्धतीचा उपयोग करणं जास्त प्रमाणामध्ये हे योग्य नाही असं शिक्षण तज्ञांचं मत आहे. ठीक आहे. व्याख्यान पद्धत हा मुद्दा आपला क्लिअर झाला. पुढची पद्धत कोणती आहे? तर मग आपली गोष्ट पद्धती. गोष्ट पद्धत कशाला म्हणायचं आहे आपल्याला? ज्या वेळेस शिक्षक आपल्या वर्गामध्ये अध्यापन करत असताना जो अध्यापन घटक आहे, जो पाठ आहे, तो गोष्टीच्या रूपात विद्यार्थ्यांसमोर मांडतो, त्याला म्हणायचं गोष्ट पद्धत. ही पद्धत विशेष करून प्राथमिक स्तरावर उपयुक्त ठरते आणि त्यातल्या त्यात इतिहासासारखा विषय शिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. मग ह्या गोष्टीसाठी किंवा ह्या पद्धतीसाठी काय असावं लागतं? तर शिक्षकाला तो घटक गोष्टीच्या रूपात अगदी तोंडपाठ असावा, जेणेकरून तो प्रभावीरित्या मांडला जाईल. आपल्याला आठवतं की एखाद्या शिक्षकानं आपल्याला गोष्टीच्या रूपात मराठी असो, इतिहास असो हे विषय शिकवलेले आहेत. परंतु इथं सक्रिय कोण आहे? शिक्षक आहे. म्हणून गोष्ट पद्धत ही शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती आहे. पहा, पुढची कोणती आहे अध्यापन पद्धती? कथन पद्धती. आता पहा, आपल्याला प्रश्न पडू शकतो की गोष्ट याच्यामध्ये काय आहे? ठीक आहे. तर फरक हा अगदी सिंपल आहे मित्रांनो. कसा सिंपल आहे? गोष्ट पद्धतीमध्ये काय होतंय? गोष्ट सांगणं, गोष्टीच्या रूपात घटक मांडणं महत्त्वाचं आहे. त्यामधल्या काही बाबीमध्ये बदल सुद्धा शिक्षक करू शकतो. पण कथनामध्ये काय होतं, की जो प्रसंग आहे तो जशास तसा हुबेहूब कसा उभा राहील आणि तो उभा करण्यासाठी ज्या काही आवाजातील चढ-उताराच्या बाबी आहेत यावर विशेष भर दिला जातो किंवा काही साहित्य सुद्धा वापरलं जाऊ शकतं. हा इथं बेसिक फरक आहे गोष्ट आणि कथन पद्धतीमधला. ठीक आहे. मग ह्या हुबेहूब वर्णनामुळं तो प्रसंग आपल्या समोर उभा राहतो. इतिहास शिकवणं असो किंवा मराठी भाषा शिकवताना एखादा कथेचा प्रसंग असो,
आपल्याला ते शिक्षक आठवतात की ज्यांनी तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभारलेला आहे. म्हणजेच काय, तर कथन पद्धतीचा उपयोग या शिक्षकाने केलेला असतो. या पद्धतीचा उपयोग विशेष करून उच्च प्राथमिक स्तरावर अधिक केला जातो किंवा करणे योग्य ठरतं. पुढचा मुद्दा किंवा पुढची अध्यापन पद्धती कोणती आहे? सांघिक अध्यापन. मग सांघिक अध्यापन म्हणजे काय? तर एकापेक्षा अधिक शिक्षक एखादा घटक किंवा त्यातील उपघटक शिकवतात. त्याला म्हणायचे सांघिक अध्यापन. मग हे कसं केलं जातं? तर एक उदाहरण पहा. विज्ञान हा विषय शिकवायचा आहे. त्याच्यामध्ये पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेतासंस्था असे वेगवेगळे उपघटक आहेत. मग हे उपघटक एकच शिक्षक न शिकवता काय होतं, की एखादा शिक्षक काय करू शकतो, चेतासंस्था हा उपघटक घेऊ शकतो. दुसरा शिक्षक काय करेल, पचन संस्था हा उपघटक घेईल आणि दोघं मिळून आपलं प्रेझेंटेशन किंवा अध्यापन त्या वर्गामध्ये करतील. सुरुवातीला एक शिक्षक आपला उपघटक समजावून सांगेल, त्यानं ठरवलं त्यानुसार, आणि त्याच तासिकेमध्ये दुसरा उपघटक दुसरा शिक्षक समजावून सांगेल त्यांच्या नियोजनानुसार. याला काय म्हणायचं? सांघिक अध्यापन पद्धती. ही पद्धती बऱ्याच वेळेस उच्च शिक्षणामध्ये वापरली जाते, कारण मुद्दे स्पष्ट करण्यामध्ये जशी एक्सपर्टीज ज्या ज्या शिक्षकाची असेल त्या पद्धतीने तो शिकवणं गरजेचं असतं. ठीक आहे. पुढचा मुद्दा पाहूया. पुढची पद्धत येते मित्रांनो, दिग्दर्शन पद्धत. ठीक आहे. शब्द नवे असू शकतात काही मित्रांसाठी, तरी आपण लक्षात घेऊया. दिग्दर्शन पद्धत म्हणजे काय? तर दिग्दर्शन या शब्दाचा सरळ साधा अर्थ होतो दाखवणे, एखादी गोष्ट कोणालाही दाखवणे. ठीक आहे. मग या पद्धतीमध्ये काय केलं जातं? स्पष्ट सरळ सरळ साधी गोष्ट काय आहे, की शिक्षक वर्गामध्ये विज्ञान विषय शिकवत असताना एखादा प्रयोग करून दाखवतात. ठीक आहे. हा प्रयोग कोण दाखवतात? शिक्षक दाखवतात. इथे सक्रिय कोण आहे? शिक्षक आहे. विद्यार्थी कोणत्या भूमिकेमध्ये आहेत? केवळ निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कोणत्या भूमिकेमध्ये आहेत? केवळ निरीक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत. जेव्हा 50-60 विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले आहेत, विज्ञानातील एखादी संकल्पना स्पष्ट करायची आहे, त्यावेळेस शिक्षकांकडून या पद्धतीचा, दिग्दर्शन पद्धतीचा उपयोग केला जातो. ठीक आहे. जॉन ड्यूई यांच्या मते कृतीयुक्त शिक्षणावर आधारित ही पद्धत आहे, पण इथे सक्रिय कोण राहतो? शिक्षक राहतो. जेव्हा विद्यार्थी केंद्रित पद्धतीमध्ये विद्यार्थी स्वतः प्रयोग करू लागतात, तेव्हा या कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक फायदा मिळतो. जेव्हा आपण विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती अभ्यासू, तेव्हा हा मुद्दा आपण क्लिअर करूया. ठीक आहे. पुढची पद्धत कोणती आहे मित्रांनो? आधार पद्धती. आता ही आधार पद्धती जी आहे ती विशेष करून इतिहास हा विषय शिकवण्यासाठी वापरली जाते. आता आधार या शब्दामुळे आपल्याला प्रश्न पडू शकतो, की आधार द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचंय? तर पहा, इतिहास शिकवत असताना 3 प्रकारचे आधार किंवा पुरावे दिले जातात. कोणते 3 प्रकारचे आहेत? एक तर साधनं जी वापरली जातात, जे पुरावे असतात, हे लिखित पुरावे असतात किंवा काही पुरावे हे मौखिक स्वरूपाचे असतात, तर काही पुरावे हे भौतिक स्वरूपाचे असतात. या तिन्ही प्रकारामध्ये जे काही साधन आहेत, जे काही पुरावे आहेत इतिहासाचे, ते विभागले जातात. यापैकी एखादा पुरावा, एखादे साधन प्रत्यक्षात शिक्षक दाखवतात किंवा त्याची प्रतिकृती दाखवतात आणि त्या आधारानं जो काही अध्यापन घटक त्यांना शिकवायचा आहे, मांडायचा आहे, त्याचं स्पष्टीकरण देतात. याला म्हणायचं आधार पद्धती. समजा आपल्याला जर साधा जनरल उपयोजनात्मक प्रश्न विचारला, की अशोक स्तंभाची प्रतिकृती दाखवून शिक्षक वर्गामध्ये इतिहास घटकाचे अध्यापन करत आहेत, इतिहास विषयाचे अध्यापन करत आहेत, याचा अर्थ ते खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा उपयोग करत आहेत? तर इथं आपण आधार पद्धती हा पर्याय निवडणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी शिक्षकानं काय केलं? प्रतिकृतीच्या माध्यमातून एक आधार दिलाय. ठीक आहे. त्यामुळं आपण काय म्हणू शकतो, इथं आधार पद्धती वापरली गेली. साधनं मग भौतिक आणि लिखितमध्ये आणि मौखिकमध्ये कोणते येतील? जे काही लिहिलेल्या स्वरूपात असेल, कथा, कादंबऱ्या किंवा तत्कालीन बखरी असतील, ही सर्व लिखित साधनामध्ये आली. त्या त्या कालखंडातील पोवाडे असतील, लावण्या असतील, गीतं असतील, दंतकथा असतील, कहाण्या असतील, हे सगळं काय आलं? मौखिक साधनामध्ये आलं. आणि भौतिक साधनामध्ये मग कोणत्या गोष्टी आल्या? तर वास्तुरूपातल्या ज्या पण गोष्टी आहेत, जसं की शिलालेख असतील, ताम्रपट असतील, गड किल्ले असतील, स्तंभ असतील, स्तूप असतील, हे सर्व भौतिक साधनामध्ये आले. ठीक आहे. आधार पद्धती आपल्या लक्षात आली असेल. आता शेवटची पद्धती म्हणू शकतो आपण तिला, ती म्हणजे अवगामी पद्धती.
आता ही अवगामी पद्धती नेमकी काय आहे, तर गणित विषय शिकवण्यासाठी आणि भाषेतील व्याकरणाचा भाग शिकवण्यासाठी अवगामी पद्धतीचा उपयोग केला जातो. अवगामी पद्धती ही कोणी निर्माण केलेली आहे किंवा हिची मांडणी सर्वप्रथम कोणी केलेली आहे, तर ॲरिस्टॉटल ह्या तत्ववेत्याने अवगामी पद्धतीची मांडणी केलेली आहे. काय असते बरं मग अवगामी पद्धती, तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला काय शिकवलं जातं, एखादा नियम शिकवला जातो आणि त्या नियमावर आधारित असणारी उदाहरणं नंतर दिली जातात. याला म्हणायचं अवगामी पद्धत. उदाहरण जर घ्यायचं झालं तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक सिद्धांत शिकवला जाणार, काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. हा सिद्धांत, हे सूत्र शिकवल्यानंतर मग विद्यार्थ्यांना त्याच्यावर आधारित उदाहरणे दिली जाणार, ज्याच्यामध्ये त्यांना सांगितले जाणार, जर पाया 10 असेल, उंची 15 असेल, तर कर्ण किती असेल. मग त्याला हा नियम माहिती आहे की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. या सूत्राचा वापर करून विद्यार्थी उदाहरण सोडवणार. यालाच काय म्हणायचं, अवगामी पद्धत. निर्मिती कोणी केलेली आहे, अरिस्टॉटलने. यामध्ये सुरुवातीला काय केलं जातं, नियम शिकवला जातो. पहिल्यांदा नियम शिकवला जातो आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित उदाहरणं दिली जातात. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण विद्यार्थी केंद्रित मध्ये याच्या उलट असणारी पद्धत आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, या सर्व पद्धती आपण शिक्षक केंद्रीय अध्यापन पद्धती म्हणून अभ्यासल्या. कोणकोणत्या पद्धती आपण आज पाहिल्या, व्याख्यान पद्धत, कथन पद्धत, सांघिक अध्यापन पद्धत, दिग्दर्शन अध्यापन पद्धत, गोष्ट पद्धत, आधार पद्धत आणि अवगामी पद्धत. या सर्व शिक्षक केंद्री अध्यापन पद्धती आहेत. ठीक आहे. आपण बेसिक उदाहरणं देत ह्या पद्धती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. जरी वेगळ्या प्रकारचं एखादं उदाहरण आपल्याला विचारलं गेलं तर या स्पष्टीकरणाच्या मदतीने नक्कीच आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल, ही आशा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती अभ्यासणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गुरुकृपा अकॅडमी सोबत राहा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.